काही जात नाही ते बी. आली आली दिवाळी, दिवाळी ओके नाही. हॅपी दिवाळी. सर्वांनी नमस्कार, मी प्रिया. माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आम्ही 8 दिवसापूर्वी संभाजीनगरला आलो आहे आणि याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आहे साफसफाई, धमाल, फराळ पाणी तसेच सगळ्या संभाजीनगरच्या फेमस देवींचे दर्शन. तर या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीचं सेलिब्रेशन करणार आहे. तर चला मग करूया व्हिडिओला स्टार्ट. सुंदर अशी रांगोळी इथे संपन्न झाली असून आवरायला जायचं आहे. खूप छान अशी रांगोळी झाली आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. घर इथे चालू आहे दिवा सुधरवणं. मध्ये पण याच्यामध्ये एक रांगोळी काढली आहे, ती दाखवते तुम्हाला. ऑलमोस्ट 3 ते 4 तासाच्या प्रयत्नानंतर तुम्हाला पार्किंगमध्ये आणि बाहेर एवढी छान रांगोळी दिसते आहे. इवन जिन्यावर सुद्धा मी ही रांगोळी काढली होती. सकाळी मी माझ्या लक्ष्मीची पूजा केली होती आणि आज दिवाळी असल्यामुळे लक्ष्मीची पूजा घरामध्ये करते आहे. माझी लक्ष्मी तर बिलकुल ऐकत नाही. नुसता मेकअप करायचा, नेलपेंट लावायचं, हे घालायचं ते घालायचं चालू होतं. सगळ्यात आधी पूजा केली आई आणि मामानी आणि त्यानंतर आमची मोठी जोडी बसली म्हणजे ताई आणि भैया. घरामध्ये असलेल्या सर्व मोठ्यांची पूजा झाल्यानंतर आता वेळ येते आहे आमची सगळ्यात लहान आणि लाडकी आम्ही. माझ्या प्रिशकूची ही 3री दिवाळी होती. पहिल्या 2 दिवाळीला ती खूप घाबरत होती, पण ह्या दिवाळीला मस्त एन्जॉय केला. तुम्हाला दाखवते. आणि हा आमचा होता दिवाळी स्पेशल वाला लुक. सर्वांनी सुंदर वटी शेंदुराची घंटी जळके जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव करता परत जोरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान स्वामी माते मान कामना पूर्ती. जय देव जय देव. ध्रुव आणि मंथनला फटाके फोडण्याची एवढी घाई झाली होती तरी पण 2-3 दिवसापासून तेच करत होते. आणि आम्ही नंतर आरती केली. शिवाजी हॅपी दिवाळी. सगळ्यांचं दिवाळीचं सेलिब्रेशन चालू आहे ना. आमचं देवपूजा झाली आहे. आता आम्ही चाललो आहे खाली फटाके फोडण्यासाठी. हा माझा दिवाळी स्पेशल लुक. व्हेरी लाईट मेकअप करून मी हा क्रिएट केला आहे. तर तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग खालची मजा आणि फटाक्यांची आतिषबाजी आपण बघूयात. सो पुन्हा एकदा आम्ही इथे दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला आणि थोडं फोटोशूटही झालं. म्हणतात ना, आई असली की सगळ्या भीती दूर होतात. अशाच प्रकारे तिची भीती दूर करण्यासाठी मी तिच्यासोबत होते आणि आम्ही दोघेजण सेलिब्रेट करत होतो दिवाळी आज. बघा किती गोड दिसतो आम्ही. आईंना फोटो काढायचा होता. ताईची इच्छा होती की पूर्ण घर यायला पाहिजे फोटोमध्ये. जमिनीवर खूप सारे फटाके फुटले चमकले वेगवेगळे तारे आणि त्यानंतर पूर्ण फॅमिलीला आम्ही लावले झाड. प्रिष्का आणि तिची मोठी मम्मा बिलकुल फटाक्याला मागे पुढे बघत होत्या आणि अथर्व आणि मंथन मोठे मोठे फटाके घेऊन छान दृश्य दिसत आहे. या वर्षी प्रिष्काला दुसरे फटाके नाही, फक्त झाड आणि ते खाली पडून फुटणारे फटाकेच पाहिजे. आली दिवाळी, दिवाळी की नाही.
हॅपी दिवाळी. आले माझे गोंडू. चल लाव त्याला. इथं लाव, इथं लाव. लाव लाव बाबासोबत लाव. लाव ना बाळा. तू बाबाने लावली ही चक्री आणि ती फिरते गोल 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 गोल. आणि नंतर कृष्णाने शेवटी लावलं झाड. अगं सुरसुरी लावत असतं ते नसतं लावत. आम्हाला दोघींना फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करायचं होतं, त्यामुळे चक्री तर लावायची होती. पण आम्ही लावत कशाने होतो माहितीये, दिव्यानी चिकी लागणं इम्पॉसिबल होत होती. शेवटी खूप वेळानंतर मी चक्री ही दिव्यानेच पेटवून दाखवली, पण ताईची लागली नाही. नंतर पुन्हा एकदा आम्ही दोघींनी ट्राय केली, मग लागली. कृष्णाने यांनी मिळून फोटोशूट केलं, झाड लावलं. त्यामध्ये मजा दाखवली तुम्हाला मी. माझं झाड का पेटलं नाही म्हणून पुन्हा एकदा झाड पेटवायला सुरुवात केली मॅडम. आणि झाड पेटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघा. लागलं दोघांचं. हां झाडच वाटतं ते. असं करत करत आम्ही सर्वांनी झाड पेटवले, व्हिडिओ आणि फोटोशूट केलं खूप सारं. आणि माझ्या आणि प्रिशिकातले काही मोमेंट्स मी इथे कॅप्चर केले. आणि त्यानंतर हे आम्ही लावण्याचा प्रयत्न केला. अशीच मस्ती मजा करता वेळेस फटाके वगैरे सगळं फोडता फोडता आम्हाला ऑलमोस्ट रात्रीचे 10:30-11 होऊन गेले होते. आणि आमचं जेवण अजून बाकी होतं, कारण आज पुरणाचा स्वयंपाक होता. लक्ष्मी मातेला एवढंच प्रार्थना होती की सगळ्यांच्या घरामध्ये तुझा वास राहो, सगळ्यांना धन संपत्ती शांती आणि स्वास्थ्य सुद्धा लाभो. मला माहिती तुमच्या सगळ्यांची दिवाळी सुद्धा खूप आनंदात गेली आहे.